हाय, वेलकम टू एव्हरीवन. आज झालेल्या कंबाईन गट व पूर्व परीक्षा 2025च्या सायन्स या सब्जेक्टचे आपण एम-सी-क्यूचे आन्सर्स पाहणार आहोत. ठीक आहे. तर हा सेट ए आहे. सेट ए मधला 66 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो एक्स-रेवर आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर की चूक ते सांगा. तर एक्स-रेजवर आलेला आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यावर नेहमी एक प्रश्न येत आहे. ठीक आहे. रेडिओ वेव्हज, ठीक आहे, एक्स-रे, व्हिजिबल लाईट आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये पाहतो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत का एक्स-रे? तर आहेत. चुंबकीय, विद्युत चुंबकीय लहरी आहेत का? आहेत ते. पहिलं ट्रू यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू असलेले 3 ऑप्शन आहेत. सेकंड क्रमांकाचं कॅन्सल. तर नेक्स्ट पहा, एक्स-रेची वेव्हलेंथ खूप छोटी आहे. हो, एक्स-रेची वेव्हलेंथ कशी आहे? खूप छोटी आहे. एक्स-रेज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज हे मात्र चुकीचं आहे. एक्स-रेवर निगेटिव्ह चार्ज नाहीये. आणि डिफ्लेक्टेड होतात का इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डद्वारे? तर नाही. पहिले 2 ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स. तर क्रमांक 1 हे याचं उत्तर येणार आहे. तर पहिलं एक्स-रे 66 प्रश्नाचं उत्तर असेल 1. ए ऑप्शन याचं उत्तर असणार 1. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रश्न पाहू. अल्फा, बीटा आणि गामा. आता सिंगल लाईनचा खूप सोपा प्रश्न होता. सगळ्यांना माहित होतं की युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी किरणोत्सारीचे एकक असते क्युरी. अल्फा पार्टिकल म्हणजे काय? तर हेलियम अणू, हेलियम ऍटम. तर ए च 3 यायला पाहिजे. ए च 3 येणारे 2 ऑप्शन आहेत 3 आणि 4. आता सी च काय येते? तर सी च फर्स्ट येते. सी च फर्स्ट येणारं एकच ऑप्शन आहे क्रमांक 4. तर 67व्या प्रश्नाचं उत्तर होणार क्रमांक 2. नेक्स्ट, लॅटंट हीट ऑफ फ्युजन विचारलेलं आहे. फ्युजन म्हणजे मेल्टिंग. ठीक आहे. जेव्हा सॉलिड मधून आपण लिक्विड मध्ये जातो. सॉलिड इंटू लिक्विड. सॉलिड म्हणजे घनस्वरूप, लिक्विड म्हणजे द्रवस्वरूप. जेव्हा एखाद्या पदार्थाचं रूपांतर घन स्वरूपातून द्रव्य स्वरूपात होते, सॉलिड टू लिक्विड होते, तेव्हा ती फ्युजन असते. मग अवस्था बदलण्यासाठी, मेल्टिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेला म्हटलं जाते लॅटंट हीट ऑफ फ्युजन, अप्रकट विलयन उष्मा. तर याचा आन्सर असणार आहे क्रमांक 3. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव्य स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणारी उष्णतेची मात्रा. क्रमांक 3 हे 68 चं उत्तर असणार. नेक्स्ट, सिंपल होता प्रश्न. ज्यांना ज्यांना आपण क्लासमध्ये घेतलेली ट्रिक माहित असेल, ट्रस्ट मी इन द एक्झाम. ट्रस्ट मी इन द एक्झाम. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. आणि खालून वरी विचारलंय. खालून वर हाच क्रम आहे. ट्रस्ट मी इन द एक्झाम. तर ट्रस्ट मधलं टी होतं ट्रोपोस्फिअरचं, एस होतं स्ट्रॅटोस्फिअरचं, एम होतं मेझोस्फिअरचं. तर ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर हे येते क्रमांक 4 मध्ये. तर 69चं उत्तर असणार आहे क्रमांक 4. नेक्स्ट आपण पाहूयात अॅल्युमिनियम. तर अॅल्युमिनियमचे आपल्याला वेगवेगळे काय भेटतात? कोर्स भेटतात. ठीक आहे. कोर्स म्हणजे असे मिनरल्स ज्याच्यामधून आपण प्रॉफिटेबली मेल्ट मेटलला बाजूला काढू शकतो. मग अॅल्युमिनियमचं प्रमुख खनिज आहे बॉक्साईट. फॅक्च्युअल डाटा हे पाठ करायचा आहे. कार्बनच्या आता ॲटॉमिक मास नंबर ऑफ अ मोस्ट अबंडंट आयसोटोप. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकांमध्ये अणुवस्तुमान किती आहे? तर सर्वात मुबलकपणे आढळणारा 12व्या क्रमांकाचा आयसोटोप आहे. ॲटॉमिक मास नंबर त्याचा 12 असेल. देन डेनेटिलियम. ठीक आहे. पहिला किंगडम ॲनिमलिया मधून प्रश्न आलाय. फायलम मोलस्काचं जर एक्झाम्पल आपण पाहिलं तर डेनेटिलियम आढळते. मग 72 ऑप्शन जो आहे, 72 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, सॉरी, त्याचं उत्तर असणार आहे क्रमांक 1. नेक्स्ट पहा, कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुचिन्यान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यात मदत करतात. त्या प्रक्षेपणांना डॅडॅश म्हणतात. मेनी स्पेसीज ऑफ कॅटफिश have taste bud on whisker like projection which help in finding food are called as. तर ते कॅटफिशच्या बाजूला जे व्हिस्कर लाईक प्रोजेक्शन असतात, मिशासारखे जे असतात, त्यांना काय म्हणतात? तर बार्बल्स म्हणतात. हे बायोमध्ये आपल्याला पाठ करायचं असते. तर 73चं उत्तर आहे क्रमांक 2. नेक्स्ट आपण पाहूया, खालीलपैकी प्राणी कोणता आदिम
पृष्ठवंशी प्राण्यांच्या गटामध्ये येतो. अॅग्नेता ग्रुपमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? देन अजंता म्हणजे विदाऊट जॉ असणारे, ठीक आहे. तर कोणते असतील तर पेटेरोमायझॉन. एन-सी-आर-टी जर आपण पाठ केलं तर तिथून हा प्रश्न आलेला आहे. क्रमांक 3 हे 74 चं उत्तर असणार. सिम्पली होतं शेवाळ. अल्गी म्हणजे काय तर क्लेमायडोमोनास. एकाच ऑप्शन मध्ये आपल्याला लागणार. तर अ चं 4 कोणत्या ऑप्शन मध्ये येतं तर क्रमांक 3. आणि जिम्नोस्पर्म सायकस आहे ते आपल्याला तिथून सुद्धा कळते. मग डी चं सुद्धा काय येणार क्रमांक 1. तर या 75व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्रमांक 3. नेक्स्ट. नेक्स्ट आहे संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे पाण्याचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत व मृत ऊतींचे लहान भाग असतात. फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? तर फॉस्फरसची डिफिशियन्सी मिनरल न्यूट्रिशन जर टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये पाहिला तर तुम्हाला तिथं कोणत्या मिनरलमुळे काय कोणता रोग होतो ते कळालेलं आहे. ते तिथं दिलेलं आहे सॉरी. आता नेक्रोटिक स्पॉट्स नावाचा आजार हा फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे होतो. तर 76व्याचं उत्तर असणार आहे क्रमांक 3. वनस्पतीला कॅल्शियम चयापचयसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये एकच येतो आणि शुगर ट्रान्सलोकेशन साखर एका जागेवरून दुसऱ्या जागी वनस्पतीमध्ये नेण्यासाठी बोरॉनचा वापर होतो. हे आपण नोट्स मध्ये दिलेला आहे. 77व्याचा क्रमांक येणार 4 उत्तर. नेक्स्ट आहे ब्लड क्लॉटिंग. सिंपल होता डायरेक्टली डोळ्याने दिसलं की कळायला पाहिजे की कोणता व्हिटॅमिन ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करतो तर व्हिटॅमिन के. 78चा क्रमांक 1. तर कॅल्शियम वगैरे इतर जे मिनरल्स होते, अजून प्लेटलेट्स होत्या तिथं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम या टॉपिक मध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम ही कार्ल लान्स्टेनरने दिली आणि त्यानंतर ए आणि बी, एबी नावाचा ब्लड ग्रुप कोण शोधलेला आहे तर डी कॅस्ट्रोलो आणि स्टर्ली, जे की कार्ल लॅन्स्टेनरचे स्टुडंट आहेत त्यांनी शोधलंय. तर 79 क्रमांकाचं उत्तर येणार आहे 4. जागतिक मधुमेह दिन, वर्ल्ड डायबिटीज डे. ठीक आहे, दिन विशेष आलेला आहे. तर 7 एप्रिल आपण कॉमन सेन्सने काय करू शकतो बाजूला काढू शकतो कारण 7 एप्रिल जो आहे तो WHO स्थापनेशी संबंधित आहे. तो जागतिक आरोग्य दिन आहे. तर 14 नोव्हेंबर रिसेंटली करंटमध्ये सुद्धा होता कारण टाइप 2 डायबिटीजचं प्रमाण भारतामध्ये वाढलं होतं म्हणून करंटमध्ये. तर लिंक करून इथं टॉपिक दिलेला आहे. तर वर्ल्ड डायबिटीज डे हा 14 नोव्हेंबरला मनवण्यात येतो. तर हे होते आपले सायन्सचे प्रश्न. तर एकदा सगळ्यांनी आन्सर की पाहून घ्या. इथं दिलेली आहे. तर 66व्या क्रमांकाचं उत्तर येईल 1, 67व्या क्रमांकाचं 4, 68व्या क्रमांकाचं 3, 69व्या क्रमांकाचं 4, 70व्या क्रमांकाचं 1, 71व्या क्रमांकाचं 12, देण्यात येईल 72व्या क्रमांकाचं 1, 73व्या क्रमांकाचा आन्सर असणार 2. 74व्या क्रमांकाचा आन्सर आहे 3, 75व्या क्रमांकाचा आन्सर आहे 3, 76व्या क्रमांकाचा आन्सर आहे 3, 77व्या क्रमांकाचा आन्सर आहे 4, 78व्या क्रमांकाचा आन्सर आहे 1, 79व्या क्रमांकाचा आन्सर आहे 4 आणि 80 क्रमांकाचा आन्सर आहे 4. तर फिजिक्सला एवढं जास्त महत्त्व या पेपरमध्ये देण्यात आलं नाही. केमिस्ट्री आणि बायोला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलंय. आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक्झाम होण्याच्या एक 10 ते 15 दिवस अगोदर केमिस्ट्री आणि बायोच्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत. ते तुम्ही जाऊन रीड करा. 90% क्वेश्चन त्या नोट्समधून आलेले आहेत सायन्सच्या. खूप छोट्या आणि सुलभ नोट्स आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी ते रेफर कराव्या. थँक आणि ज्यांना आन्सर की फक्त पाहायचे त्यांनी लास्टला पाहावे. कारण 5 मिनिटामध्ये सगळी आन्सर की रिवाईज केली आहे.